जावई बापू, भाजी एकच नंबर झालती, पण राजाओ मटण थोडं अजून शिजवा लागत होतं आणि तिखट बी कमी पाहिजे होतं राजा. गप्पागप तर खात होता बुडगा. चांगल्या 4-4 पिलेटा उरपल्या ना यानं आणि बोट्या बी खाल्ल्या. आणि आता म्हणते शिजवा लागत होतं आणि तिखट कमी झालतं. काय म्हटलं सासरे बुवा, आम्हाला तर बरोबर झालती बुवा भाजी. अहो तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या बाबाला मागच्या बारीने लय तकलीफ झाली म्हणून, मग जास्त काऊन नाही शिजवलं मटण आणि मी कुठे कमी टाकायला लागत होतं. हाव ना संगीते, मले बी तिखटच झालती भाजी. अहो संगीते, मटण तर शिजलं होतं ना बा. तुमचे हात कुत्र्यासारखे जातं. तुम्हाला काय मटण कच्चंही चालीन, पण माझ्या बाबाला दात नाही ना, पहिलेच तुम्हाला सांगून ठेवलं होतं. संगीते, तू आता खाल्लं मटण, तुला लागलं का कच्च? खायचं वक्ती तर काही नाही बोलले बा तुम्ही. खायच्या वक्ती तर भलते खाली माना घालून गपागप खाऊ राहिले ते. 4-4, 5-5 प्लेटा ओरपून राहिले ते. त्या वक्ती नाही बोललो कोणी तिखट झालं ढोळ होतं म्हणून. आता म्हणून राहिले. बरं बरं, जाऊ दे संगीताबाई, होतच राहते कमी जादा. पुढच्या बारीनं बरोबर कर्जा म्हणा. मी का म्हणतो जावई बुवा, मेडिकलवर जाऊन हाजमोलाच्या गोळ्या आणि संडासच्या गोळ्या आणता काय? माय पोट रजा लय डंबारल्यासारखं वाटून राहिलं. हा बुडगा निरा आकातल्यासारखा खाते आणि मग म्हणते मा पोट डंबारून राहिलं. काय म्हटलं सासरे बुवा, तुम्हाला हाजमोला आणि संडासच्या गोळ्या पाहिजे काय? जावई बापू तुम्ही मेडिकलवर चालले तर माझ्यासाठी पान सुपारी आण जा. मग आपला तंबाखू आहे की झाला खलास? एक काम कर्जा जावे बापू, तंबाखू बी आणजा 1 पाव खुल्ला. तो काळा आणजा बरं, तो पिवा नाही पाहिजे मले. एवढ्या उन्हात जाऊ काय आता? थांबा थोडा वेळ, ऊन उतरू द्या. आताच तर जेवण झालं आपलं, थोडासा आराम तर करू द्या मला. अहो तुम्हाला आरामाची पडली तर लोक माझ्या बाबाची तब्येत खराब झाली तर, आणि माई काय बिना पान खायची राहील काय? जा लवकर चौकात जा आणि असं करा, मसाला पानं बी आणजा, पोटे बी खातील पानं. अरे पानं आणून राहिले काय? मग जावे बापू, माझ्यासाठी मसाला पान नका आणजा, मले 120-300चं पान आणजा, चमन मार्क के. आणि त्याला आहे ना म्हणा कथ्था थोडासा जादा लावजो. आणि त्यात इलायची आणि हे लवंगी टाकायला लावजा. जा लवकर सगळ्याच्या सगळ्या यादीनं आणजा, आणि काही भुलले ना तर तुम्हाला डबल जा लागन. सायचं माय कुंडलीत हे नाग नागिनचा जोळा आणि त्याची हे सपोली ठाण मांडून बसले आहेत. काय करा देवा पांडुरंगा. काय म्हटलं तुम्ही? तुम्हाला निघा म्हटलं ना, चला जा बरं लवकर घेऊन या बरं. मी काही नाही म्हटलं बा. हो आणतो. अरे आले जावे बापू, आले. द्या बरं मला 120-400चं पान आणि हाजमोलाच्या गोळ्या बी द्या इकडे, आणि त्या संडाच्या गोळ्या ठेवा टेबलावर. संगीते, रिमोट कुठं ठेवलं? मला टीव्ही लावायची आहे, मॅच लागली आहे, दे बरं लवकर. अहो संगीते, आस्था चॅनल लावणं, बाबाजीचा सत्संग चालू आहे ना, माय ध्यानच नव्हतं. बरं झालं जावई बापून टीव्हीचं नाव काढलं तर. अहो जा तुम्ही बेडरूमात, माझ्या आईले पाहू द्या सत्संग. तुम्हाला तर आराम करायचा होता ना, जा लवकर. मायचा घोर, पहिले मटण खाल्लं आणि आता म्हणते आम्हाला सत्संग पाहायचा आहे. देवा पांडुरंगा घेऊन जाय रे येले लवकर. आता काय गुरु पाहून राहिले? जा म्हणलं ना तुम्हाला बेडरूमात, जा लवकर. सायचं या सासू सासऱ्याचं काय करायचं? यायला कसं पिटळून लावू आता मी? मा नाका दम करू राहिले रे हे. काहीतरी आयडिया करा लागेल लेख आता. यायच्या खायात साला जमाल गोटा टाकू का लेख? नाही रजा टाकला तर गडबडा लोयतील आणि पुरा संडास आणि घर भरून टाकतील, आणि हे संगीती मला साफ करायला सांगीन मग. नाही बाबा, ते नाही पुरत. आणि डॉक्टरचा खर्च बी मलाच करावा लागेल रे बाबा. हे समजून नाही राहिलं सायाचं काय करावं. डोकसं बी भन करून राहिलं. चहा प्या लागते लेख आता. मस्तपैकी चहा पिऊ, बेडरूमात जाऊ आणि मग करू विचार. संगीता, मला चाय करून दे बरं, माझ्या डोकसं लय भन करून राहिलं. बापा एवढ्या दुपारून तुम्हाला चहा पाहिजे काय? आणि झालं काय चहाचं? जा आता तुम्हीच मांडा चहा आणि तुम्हीच घ्या चहा, मला पाहू द्या सत्संग. जावई बापू, तुम्ही चहा ठेवतच आहे तर माझ्यासाठी बी ठेवा ना. मी काय तुमच्या दोघांच्या तोंडाकडे पाहू काय मग? अहो असं करा ना, सगळ्यासाठी चहा ठेवा. जावई बापू, चहा आहे ना थोडासा गोळच करजा. 2-4 चमचे साखरेत जास्त टाकजा. अद्रक इलायची बी टाकजा त्यात. तुमच्या घरी गवती चहा असेल ना, गवती चहा बी टाकजा. मस्त कडक चहा करावा. सायचे हे माय सासू सासरे जावाले काम सांगून राहिले, आणि हे माई बायको ते तसायची माझ्या डोक्यावर नसून राहिली. आता मले आता बर्दाश्त नाही होऊन राहिलं. ले माया डोक्यात चढून राहिले हे. आता जातो मी, संध्याकाळी जातो, चांगले 2-3 क्वार्टर पिऊन येतो, आणि पिऊन आल्यावर याची अशी वरात काढतो, असं धुतो एकेकाले. सायचे हे बुडा बुडी दुसऱ्या दिवशी सकाळूनच पहिल्याच गाडीने पळायला पाहिजे.